नमस्कार, नॉलेज ते ही मराठीतून या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल महिन्याचा लाडकी बहीणचा हप्ता कधी वितरित केला जाणार आहे याबद्दल माहिती घेणार आहोत व त्यानंतर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे याही याबद्दल काय म्हणाले आहेत ते बघणार आहोत. तर लाडकी बहीणचा एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच 30 एप्रिल रोजी वितरित केला जाईल असे सांगण्यात येत आहे. याबरोबरच या हप्त्यासाठी काही अपात्र बहिणींची संख्या कमी केली जाण्याची शक्यता आहे. या योजनेमध्ये ज्या बहिणी निकषांमध्ये बसणार नाहीत त्यांची या हप्त्यासाठी नावे कमी केली जाणार आहेत. म्हणजेच एप्रिलच्या हप्त्यासाठी ज्यांच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन आहे त्यांचीही नावे यामधून कमी केली जाऊ शकतात किंवा ज्यांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे त्याही बहिणींची नावे यामध्ये कमी केली जाणार आहेत. ज्या महिला राज्य सरकारच्या इतर योजनांचा महिन्याला 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचा लाभ घेतात त्यांचेही या योजनेतून या महिन्यामध्ये नावे कमी केली जाणार आहेत. तर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिलच्या हप्त्याबद्दल काय सांगितले आहे बघूया. राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित पद्धतीच्या बैठकीमध्ये ना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल. 2.5 लाखाच्या संदर्भात चर्चा 2.5 लाखाच्या आतल्या कुठल्या 2.5 लाखाचं ज्यांचं उत्पादन आहे अशा महिलांनाच भेटणारी योजना असं काही सुरू आहे का? तुम्ही मला वाटतंय सुरुवातीपासून ह्या योजनेच्या संदर्भामध्ये फार गैरसमज हे करून घेतलेले आहेत. आपण जर ओरिजिनल GR वाचला तर आम्ही 10 वेळा हे आतापर्यंत बोललेलो आहोत आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून त्याच्यातच ज्या 2.5 लाखाच्या कमी उत्पन्नाचे आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार. म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाहीये. मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल. 2.5 लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल GR वाचला तर आपल्याला लक्षात येईल. मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी ही योजना तर अशा पद्धतीने राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनीही अपडेट दिलेला आहे. जर आपल्याला काही शंका काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ लाईक करा. हा व्हिडिओ सर्व गरजू महिलांपर्यंत त्यांच्या अपडेटसाठी शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती मिळत राहील. हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.